नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सागर उताने. मी आर.व्ही.एस.टी. कारंजा या एरियासाठी विगोर बायोटेक प्रा लिमिटेड इंदोर या कंपनीमध्ये काम करतो. तरी आज आपण आर्वी येथील प्रगतशील शेतकरी राजेंद्र रावजी ठाकरे यांच्याकडे आलोल्या. त्यांनी महाकाल चेना हा लावलेला आहे. तरी त्यांच्याकडून जाणून घेऊया महाकालबद्दल प्रतिक्रिया व त्यांचे नियोजन. नमस्कार सर. तरी सगळ्यात अगोदर आमच्या कास्तकारांना आपला परिचय द्या. मी आर्वी येथील कास्तकार असून मी यावर्षी महाकाल चेना लावलेला आहे. ते आता महाकाल लावलेला पण मला बरा वाटलेला आहे थोडा. तुमचं नाव संपूर्ण नाव, मोबाईल राजेंद्र देवदास ठाकरे, आर्वी. मोबाईल नंबर 982375 0855. राहणार आर्वी. आर्वी. तुम्ही महाकाल या वाहनाची किती बॅग लागवड केलेली? मी यावर्षी 7 बॅग लावली आहे. 7 बॅग लावल्या. त्याच्यानंतर अंतर किती ठेवलं आहे तुम्ही 2 तासामध्ये? 2 तासामध्ये अंतर आपलं 1.5 फूट आहे. 1.5 फूट आहे अंतर. त्याच्यानंतर खताचे किती डोस? त्याची एकच डोस दिला मी, पण मी फवारणीमधून खात दिलेली आहे. फवारणीमधून तुम्ही म्हणजे खत नाही दिलं, म्हणजे लिक्विडमधून खत दिलं. आणि फवारणी किती झाल्या? फवारणी आता हे चौथी फवारणी. तरी तुमचे म्हणजे तुम्हाला असं कसं वाटतं, म्हणजे चेना कसा बनलेला? चेना खूपच छान बनला. चेना खूप छान बनला आहे. आणि दुसरी गोष्ट, ते नॅचरली म्हणजे त्याची ब्रँचिंग करायची जी कॅपॅसिटी आहे ते दुसऱ्या चेन्यापेक्षा जास्त आहे. आता इकडं समोर तुम्ही प्लॉट बघू शकता, तिकडे दाखव. हे दुसरा आहे, हा अंकुरचा प्लॉट आहे. सारखंच लावून आहे आपली सगळी नाही, हे आधी 8 दिवसानं, ती 8 दिवसांनी 8 दिवसाच्या नंतर आहे. पण तो जसा प्लॉट हा जसा प्लॉट बनला तसा तो डेव्हलप झालेला नाही. सोयीची तेवढीच आहे, पण तो तेवढा डेव्हलप झाला नाही. आता तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो, इथे जवळ घे. हे फांद्याची संख्या पहा. एका झाडाला कमीत कमी 50 ते 60 फांद्याच्या वरती फांद्या आहे. आणि एका फांदीला कमीत कमी 16 ते 18 घाट्या आहे. आणि घाटी हे संपूर्ण भरलेली आहे. याच्यामध्ये 50 ते 60% घाटी हे डबल दाण्याची. आता तुम्ही पण फोडून बघितलं असेल, ते एका घाटीमध्ये कमीत कमी 2 दाणे 50%. त्याच्यानंतर काही घाटींमध्ये 3 दाणे पण आहे, सिंगल दाणे पण आहे. पण जे सिरीज आहे हे बाकीच्या चेन्यापेक्षा तुम्हाला वेगळी वाटते की नाही? म्हणजे म्हणजे बुडापासून सिरीज आहे पूर्ण. आणि हे सिंगल झाड आहे, त्या मानाने फांद्या भरपूर केलेल्या आहेत. तर तुम्ही इतर कास्तकारांना काय सांगू इच्छिता महाकालबद्दल? म्हणजे चेना कशा पद्धतीचा? चेना आता मी सांगेन ना, मी बोला आता ह्या वर्षी मी थोडंसं माझी गलती झाली पेरणी. म्हणजे अशी 2 फुटच्या सोया टाकायचा आहे आणि हाताने टोचायचा. हाताने डोबीव पद्धतीने करायची. ज्या वर्षी जे तुम्ही आता अंतर आता हे पाहिलं ना, काही सोया थोडासा जास्त पाहिजे. 2 फुटच्या सोया तर जरुरी आहे, कारण की पूर्ण दाटून गेलं. नाही तर अजूनही माल केला असता त्यानं. आता हे एकच झाड नाही तर संपूर्ण झाडाचा आता पूर्ण झाड माल आहे ना. पूर्ण झाडाला माल पण आहे, मालाबद्दल वादच नाही. ब्रांचिंग पण भरपूर आहे. त्याच्यानंतर आता तुमचं असं मत पडत आहे का, अंतर जर जास्त सोडलं असतं तर आपण आणखी ब्रँचेस वाढली असती, माल क्लिअर झाला असता, अजून ॲव्हरेज आला असता. आणखी झाड जास्त डेव्हलप झालं. तरी पुढच्या वर्षी तुम्ही अंतर कमी पडलं ना. हो, अंतर कमी पडलं, हवा नाही लागत आहे. त्याच्यानंतर म्हणजे झाडाला जागा नाही भेटत आहे, अजून थोडीशी वाढ व्हावी. त्याच्यानंतर पाण्याचे किती डोस झाले आपले? पाण्याचे मी 2च पाणी दिलं. म्हणजे दिलं, लागवड केली. लागवड केल्याच्या नंतर मग फुलावर याच्या आधीच पाणी दिलं आणि पाणीच नाही. तेव्हापासून काही पाणी नाही, तरी संपूर्ण घाटी याचं कामच नाही. माझं शेतच काढीचं आहे ना. जेवढं उलन, जेवढी जमीन खाकन तेवढा चेना भरत असते. हो, ते तर आहे. आपण पाणी देत राहिलो तर चेना बैकून जाते. त्याच्यानंतर पुढल्या पण वर्षी तुम्ही महाकाल लावायची इच्छा आहे तुमची? आपण आता ह्या वर्षी या पद्धतीने केला. आता ही पद्धत वेगळी करायची, डोबी पद्धती. आणि